आपण पाहिलं ट्रम्प बाबा नाही, टाको प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं फिरताना काय म्हणताय, आम्ही इराणला पाषाण युगात पाठवणार. म्हणजे इराणचं इतकं नुकसान करणार की त्याला पाषाण युगाचं फील यायला पाहिजे. पाषाण काळ म्हणजेच 10 ते 15,000 वर्षा अगोदरचा काळ. तुम्ही म्हणाल माहीत आहे आणि म्हणाल यात काय नवीन? नवीन तर आहे. का तर या अगोदर ट्रम्प म्हणायचे, आम्हाला इराणच्या जनतेची काळजी आहे. तेथील सरकारला हटवून आम्हाला लोकांचं कल्याण करायचं आहे. हो, कल्याण करणारे बाबा आता मोठा टर्न घेण्याच्या मार्गावर दिसत आहे. ते म्हणताय पूर्ण इराणला पाषाण युगात पाठवणार. हा व्हिडिओ बघा एकदा. Made clear from the beginning of Operation Epic Fury that we will continue until our objectives are fully achieved. Thanks to the progress we've made, I can say tonight that we are on track to complete all of America's military objectives shortly, very shortly. We're going to hit them extremely hard over the next 2 to 3 weeks. We're going to bring them back to the Stone Ages where they belong. In the meantime, discussions are ongoing. Regime change was not our goal. We never said regime change, but regime change has occurred because of all of their original leaders' death. They're all dead. The new कसं आहे, group. सुरुवातीला तेथील जनतेने जेव्हा USA त्यांच्यावर हल्ला केला होता, तेव्हा सेलिब्रेशन करत होते. पण आता हे अंगलट येताना दिसत आहे. हे ट्रम्पच नाही तर त्यांचा एक वारमंत्री आहे, तो पण असे स्टेटमेंट देताना आणि पोस्ट करताना दिसत आहे. त्याचं म्हणजे त्यांना खरंच स्टोन एजमध्ये पाठवशील असं नाही. ते काही त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरला असं नुकसान करेल की त्यांना त्यांचं फील येईल आणि त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आपण पाहते. त्यातला हा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल की त्यांनी एक ब्रिज उडवला. तेहरान टू करांजला जोडणारा. इस्रायल अमेरिकेने उडवला. या मिसाईल ना इथून फायर होत होती, ना इथं इराणच्या मिलिटरी बेस आहे, ना त्यांचा अड्डा आहे. हा एक सिव्हिलियन ब्रिज होता आणि हा महत्त्वाचं म्हणजे पूर्ण मिडल ईस्टमध्ये सर्वात उंच पूल होता. यावरून असं वाटतं USAने निर्धार केला या देशाला फार मागं पाठवायचा. USAच्या मंत्र्यांनी अशी पोस्ट केली पहा, बॅक टू द स्टोन एज. त्याला रिप्लाय म्हणून इराणच्या साऊथ आफ्रिकेतील एम्बसीनं असा रिप्लाय दिला. ते म्हणताय, तुम्ही जेव्हा गुपात राहून आगीचा शोध घेत होते, तेव्हा आम्ही पर्शियन हो, इराणच्या अगोदर पर्शियन, आता तेच इराण झालं पर्शियनचं. तेथील राजांनी लोकांना ह्युमन राईट दिले, हे बरोबर आहे. पण त्याखाली ते म्हणतायत, आम्ही अलेक्झांडरचं वादळ शोषलं, म्हणजे वादळ झेललं. हे यांनी काही झेललं-बिल्लं नाही. त्यांनी ते ओढून घेतलं होतं आणि अलेक्झांडरनी पर्शियावर कब्जा केला होता. ते सर्वांना माहीत आहे. हे झेलाचं आणि वापस पाठवायचं काम हे फक्त भारतानं केलं होतं आणि मंगोलासोबत पण. इराण आता बोलत आहे, पण अमेरिकेनं आता ॲक्च्युअली पॉवर दाखवायला सुरुवात केली असं दिसत आहे. यामुळे येणारे काही दिवस इराणसाठी आणि पूर्ण जगासाठीच महत्त्वाचे राहणार, असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं?